तर नमस्कार मंडळी, बाजूच्या वहिनीनं आमकां एक फणसाचा ढेपूल दिल्ल्यान. तर मग काय करायचं असं विचार चाललेलो, कारण तो फणस काय पिकणारो नव्हतो एवढ्यात. म्हणून आम्ही ठरवलं की थोडीशी फणसाची भाजी करूया आणि थोडेसे फणसाचे चिप्स करूया. तर फणस होतो छोटोच, पण आम्ही साफ करूक माझी आई, माझी ताई, माझी काकी, आम्ही अशी मंडळी सगळी बसलेला आणि तो फणस साफ केला. त्याचे थोडेशा फणसाची आईन भाजी केल्यान, म्हणजे गऱ्यांची भाजी केल्यान. आणि मी हे थोडेसे म्हटलं चिप्स करूया. त्याच्यासाठी ते उभे असे बारीक बारीक कापून घ्यायचे गरे मस्तपैकी. आणि फणसाचे गरे तळताना तेल, आता खोबरेल तेल वापरायचं. जा आपल्या बाजारात मिळता पॅरेशूट ता नाही, काढीव तेल असता ता वापरायचा. ह्या आमच्या घरचाच तेल असा आमचे माडत, त्याचं आम्ही तेल काढून घेतलेला. तर तसलाच तेल वापरायचा. ज्या खोबऱ्याच्या तेलात जी टेस्ट येतं गोड्या तेलात तळायचे नाही हे फणसाचे गरे. तर खोबरेल तेलात जी टेस्ट येतं ती बाकी खायच्या तेलात येणार नाही. आणि हे बघा, मी मस्तपैकी हे गरे आता म्हणजे तेल असं छान तापला तर मस्तपैकी छानसे असे गरे ते मी तेलात सोडलं. आणि वरनं असं मीठ टाकून घ्यायचा, कारण मीठ टाकलंस की त्या गऱ्यांका चव पण मस्त लागतं. आणि काय जणांना त्याच्यात हळद पण टाकतात. पण आम्ही म्हटलं आधी थोडेसेच गऱ्यांचा करूचा होता तर म्हटलं एवढंसंच आधी बघूया कसे होतात ते. तर छान असे परतवून घेतलं आहे खूप वेळा. तर तुमका बघताना हे पहिले असे वाटेल की फ्रेंच फ्राईसच आहेत. आमका पण तसाच वाटत होता, खूपच मस्त वाटत ते तळताना. आमची पण अशी स्वर दीदी येऊन बघत होती, माऊ काय करता, माऊ काय करता. म्हणजे स्वर बोलवतो मम्मी काय करता. तर म्हणजे फ्रेंच फ्राईज बनवतो. म्हटलं होय होय फ्रेंच फ्राईज आहेत, पण ते कसले आहेत, फणसाचे आहेत. तर ती वाट बघूक लागली की कधी होतात. तर थोड्याच वेळात हे मस्तपैकी गरे असे छान कुरकुरीत असे तयार झाले. आम्ही काय केलं, जरा जाड कापला, पण ते जरा पातळ असे कापूक हवे होते. पातळ कापले ते एकदम असे छान असे कुरकुरीत आणि क्रंची होतात. आमचे पण झालेले, पण मध्ये एखादं गरो असं नरम राहिलेलो. तर 2-3दा करून हे मी सगळे गरे असे तळून घेतले. नंतर वाटला की आणखी पण गरे असते तर बरा झाला असता, कारण चव एवढी भारी होती त्यांची. तर हे बघा, चांगले असे जे सगळे गरे करून तळून घेतले. ताईक सांगले जरा चव बघ. तर चव तर इंका खूपच आवडली. आम्ही कधी असेच गरे 1-2दा पहिले तळलेला, पण हे बघा मुला पण येऊक लागली आणि खाऊक लागली. आणि ह्यांका पण चव म्हणजे खूपच आवडली. मी पण टेस्ट करून बघलं, ते माका पण आवडले. माझी काकी पण बसलेली, काकीक पण थोडेसे दिला खाव. काकीक पण खूप आवडले आणि ह्यांका परत हवे झाले. ही येत होती सारखी थोडे दे करत होती. तर हे तळलेल्या फणसाच्या गऱ्यांचा व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.